या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मारुती त्याच्यासोबत दिशा जे काही वागलेली असते ते सर्व काही पारूला सांगतो. त्यामुळे पारू चिडून म्हणते की आता मी त्या दिशा मॅडमला सोडणार नाही आणि मग ती रागातच दिशाकडे जाण्यासाठी निघणार. पण तितक्यात मारुती तिचा हात पकडतो आणि तिच्या पुन्हा एकदा कानाखाली मारतो. तो रागातच पारूला म्हणत असतो की हे जे काही घडलं आहे ना त्यात दिशा मॅडमची काही चूक नाही आहे. जर तू नालायकपणा केलाच नसता तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि मारुतीच्या अशा बोलण्यामुळे पारूला खूप वाईट वाटतं. ती रडतच त्याला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की बा मला माहिती आहे मी मंगळसूत्र गळ्यात घालते या गोष्टीचा तुला खूप त्रास व्हायचा. अरे पण हे मंगळसूत्र म्हणजे आदित्य सरांचं रक्षा कवच आहे. पण ते ऐकून मारुती हसतच म्हणतो की आता तू तुझी पापं झाकण्यासाठी या सगळ्या गोष्टी रचून सांगतेस का मला. पण पारू म्हणते की नाही बा असं खरंच काही नाही आहे. तुला काय वाटतं मी हे मंगळसूत्र याआधी माझ्या गळ्यातून काढण्याचा प्रयत्न केला नसेल का. अरे मी अनेकदा तसा प्रयत्न केला पण त्यानंतर काय काय घडलं हे आज मी तुला सांगते. आणि मग त्यानंतर तिने जेव्हा जेव्हा गळ्यातून मंगळसूत्र काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आदित्यवर कसं संकट आलं हे ती मारुतीला सांगू लागते. पण या सगळ्यावर मारुतीचा विश्वास बसतच नाही. तो हसतच म्हणू लागतो की तू तुझा नालायकपणा लपवण्यासाठी हे सगळं मला सांगतेस का. अगं तुला लाज वाटत नाही का. आणि तुला काय वाटतं तुझ्या बोलण्यावर आता मी विश्वास ठेवेल का. तर तसं अजिबात नाही आहे. त्यामुळे आता तू हे मंगळसूत्र दे माझ्याकडे. आज मी याचा किस्सा संपवूनच टाकणार. पण पारू काही ते मंगळसूत्र मारुतीला देत नाही आणि मग ती तेथून पळून जाते. त्यानंतर आपण पाहतो की आदित्यच्या पायाला खूपच खोलवर जखम झालेली असते. थोड्याच वेळात डॉक्टर त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यावर उपचार करायला सुरुवात करतात. आणि मग मारुती पारूसुद्धा त्या ठिकाणी येतात. आदित्यची अवस्था पाहून ते दोघेही खूपच घाबरतात. पारू रडतच मारुतीकडे बघत असते आणि मग मारुतीला सुद्धा हळूहळू सगळं काही लक्षात यायला सुरुवात होते. तर अहिल्या डॉक्टरांना विचारत असते की आपण आदित्यला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूयात का. पण डॉक्टर म्हणतात की नाही त्याची काही गरज नाही आहे. आपण त्याच्यावर घरीच उपचार करू. आणि त्यावेळी ती पारू मात्र तिच्या हातातील त्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघत रडतच तेथून बाहेर पडते. त्यानंतर मारुतीही घरी येतो. तो त्याच्या बायकोच्या फोटोकडे बघत रडतच म्हणू लागतो की आज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्या चुकीसाठी देव काही तू सुद्धा मला कधीच माफ करणार नाही याची मला खात्री आहे. मी आज आपल्या पारूसोबत जे काही वागलो आहे ना ते कधीच कोणता बाप आपल्या लेकीसोबत वागणार नाही. आणि मग तो स्वतःच्याच कानाखाली मारून घेऊ लागतो. पण तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि त्याला थांबवते. तर मारुती हात जोडून तिची माफी मागतो. रडतच म्हणू लागतो की पारू मला माफ कर. तू जे बोलत होती ते खरं आहे हे आत्ता मला कळलं. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. अगं तू आपल्या मालकांचा जीव वाचवण्यासाठीच ते मंगळसूत्र गळ्यात घालून फिरत होती. पण मी मात्र मोठा गैरसमज करून घेतला आणि आपल्या मालकांचा जीव धोक्यात टाकला. देवसुद्धा मला माफ करणार नाही. आणि ते ऐकून पारू म्हणते की बा तू वाईट वाटून घेऊ नको. तू तुझ्या जागी अगदी बरोबर होता. पण मारुती म्हणत असतो की नाही पारू माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली आहे. अगं त्या दिवशी मी आदित्य बाबांच्या कानाखाली मारली पण त्यांनी माझ्याकडे साधं मान वर करून बघितलं सुद्धा नाही. त्यांच्या जागी जर दुसरा कोणी असता ना तर त्याने कधीच मला घरातून हाकलून दिलं असतं. पण त्यांनी असं नाही केलं आणि मी मात्र काय केलं त्यांचा जीव धोक्यात टाकला. आणि त्यावेळी पारू म्हणते की बा जे काही घडलं त्यात खरंच तुझी चुकी नाही आहे. तुझ्या जागी दुसरा कोणीही असताना तरी त्याने हेच पाऊल उचललं असतं. एक बाप म्हणून तू जे केलं ते योग्यच आहे. पण आता आपल्याला आदित्य सरांचा विचार करायला हवा. त्यांचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी करायला हवं. आणि ते ऐकून मारुती म्हणतो की हो पारू तू काळजी करू नको. आता मी सुद्धा तुझ्यासोबत आहे. तुझ्या मनाची अवस्था कळते मला. पण आपण उद्या सकाळीच गुरुजींना भेटण्यासाठी जाऊ आणि आदित्य बाबांचं रक्षण कसं करता येईल याविषयी त्यांना विचारू. आणि त्यावेळी पारूसुद्धा रडतच हो म्हणते आणि त्याला मिठी मारते. तर मारुतीला त्याच्या चुकीचा खूप पश्चाताप होत असतो आणि तो पुन्हा पुन्हा तिची माफी मागत असतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी अहिल्या आदित्यच्या जवळच बसलेली असते. आदित्य तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते आणि तिला पाहून आदित्य खूपच खुश होतो. त्यानंतर पारू आदित्यला कॉफी देते आणि जास्वंदीचं फूल तिथे ठेवते. तर आदित्य तिला इशारा करत असतो. पारू मात्र खूपच घाबरलेली असते. तितक्यात
अहिल्याचं आदित्यकडे लक्ष जातं. ती त्याला विचारते की काय करतोयस तू हे. तर आदित्य घाबरून म्हणतो की आई काही नाही, बघ ना त्या पारूचा चेहरा, ती सुद्धा तुझ्यासारखीच घाबरलेली दिसते. आणि त्यामुळे अहिल्या पारूकडे पाहते आणि तिला सांगू लागते की मला माहिती आहे आदित्य तुझा मित्र आहे म्हणून तुला त्याची काळजी वाटते, पण काळजी करू नको, त्याला काही होणार नाही. ही अहिल्यादेवी खंबीर आहे तिच्या मुलाचं रक्षण करण्यासाठी, पण गुरुजींनी आपल्याला महायज्ञ करायला सांगितलं आहे, त्याची तू जाऊन तयारी कर. आणि त्यावेळी पारूसुद्धा हो म्हणते. मग अहिल्यासुद्धा तेथून बाहेर पडते आणि ती गेल्यावर आदित्य लगेच पारूला त्याच्या जवळ बसायला सांगतो. पारू दरवाजा बंद करते आणि आदित्यच्या जवळ जाऊन बसते. तर आदित्य हसतच तिला म्हणतो की पारू अजिबात घाबरून जाऊ नको, हे बघ मला काही झालेलं नाही आहे, मी एकदम ठीक आहे. आणि तूच मला सांगितलं ना की तुझ्या गळ्यात असणारं मंगळसूत्र माझं रक्षा कवच आहे, मग आता तर मला काही होऊच शकत नाही. पण त्यावेळी ही पारू मात्र मनाशी म्हणत असते की आदित्य सर, आता मी तुम्हाला कसं सांगू की माझ्या गळ्यात आता मंगळसूत्र नाही आहे, त्यामुळे आता यापुढे मला तुमच्यासोबत अगदी सावलीसारखं राहावं लागणार आहे. तुमचं येणाऱ्या प्रत्येक संकटापासून रक्षण करावं लागणार आहे. दुसरीकडे अहिल्या प्रियाकडे जाते आणि तिला सांगते की गुरुजींनी महायज्ञासाठी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांची लिस्ट मी सावित्रीला दिली होती, तू एकदा क्रॉस चेक कर, सगळं सामान आलं का नाही ते बघ. आणि त्यावर प्रिया हो म्हणते. पण मग ती अहिल्याला विचारू लागते की गुरुजींनी असा अचानक महायज्ञ का करायला सांगितलं असेल. तर अहिल्या म्हणते की माहीत नाही, पण कदाचित आदित्याचा जीव संकटात आहे असं त्यांना जाणवलं असेल आणि मला असं वाटतं की गुरुजी जे सांगतील ते आपण करायला हवं. आणि त्यावेळी प्रियासुद्धा हो म्हणते आणि मग त्या दोघीजणी कामाला सुरुवात करतात. पण हे सगळं त्या दिशाने चोरून ऐकलेलं असतं आणि ती हसतच मनाशी म्हणू लागते की काही करून मला हा महायज्ञ पूर्ण होऊ द्यायचा नाही आहे. जिथे हा महायज्ञ होणार आहे तिथे मला सुद्धा जावंच लागेल. त्यानंतर मग ती दामिनी आणि परितोषकडे जाते. तर ते दोघेजण खूपच नाराज झालेले असतात, खाली मान घालून बसलेले असतात. दिशा त्यांना विचारते की काय झालं तुम्हा दोघांना. तर परितोष सांगू लागतो की दिशा, आम्ही जो बिझनेस सुरू केला होता ना तो बंद पडला, आमची गाडी उचलून नेली. आणि ते ऐकून दिशा तर त्यांच्याकडे बघतच राहते. आणि मग त्यानंतर ती त्या दोघांना सांगते की आपण ना एक काम करूयात, देवाची पूजा करूयात, म्हणजे आता यापुढे तुम्ही जो बिझनेस कराल ना त्यावर कोणतंही संकट येणार नाही. आणि हे ऐकून परितोष आणि दामिनीही खुश होतात आणि लगेच पूजा करायचं ठरवतात. तर दिशा त्यांना असं सांगते की ज्या देवळामध्ये एक सासूमॉम पूजा आणि महायज्ञ करणार आहेत ना तिथे जाऊन आपणही आपली पूजा करूयात. आणि त्यासाठी हे दोघेही तयार होतात. त्यामुळे दिशा खुश होते आणि हसतच म्हणते की यांच्या इतके मूर्ख लोक मी आजपर्यंत बघितले नाही. आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे मारुती आणि पारू गुरुजींना भेटण्यासाठी येतात. मारुती रडतच गुरुजींपुढे हात जोडतो आणि त्यांना सांगू लागतो की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मी पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र काढलं आहे, मला माहीत नव्हतं की ते आदित्य बाबांचं रक्षा कवच आहे. आणि ते ऐकून गुरुजी घाबरतात. ते विचारतात की आदित्य ठीक तर आहे ना. त्यावेळी पारू सांगते काल रात्री आदित्य सरांच्या पायावर पंखा पडला. आणि ते ऐकून गुरुजी घाबरून म्हणतात की आता यापुढे आदित्यची खूप काळजी घ्यावी लागणार आहे, कारण त्याच्यावर एकापाठोपाठ एक संकट येणारच आहेत. आणि हे ऐकून पारू आणि मारुती काळजीत पडतात आणि गुरुजींना यासाठी काही उपाय आहे का असं विचारू लागतात. तर गुरुजी म्हणत असतात की हे बघ पारू, आता आदित्यने पुन्हा एकदा तो तुझ्याशी लग्न करतो या भावनेने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला हवं, तरच मग ते पुन्हा त्याचं रक्षा कवच बनू शकतं, नाहीतर त्याचा जीव वाचवणं अशक्य आहे. आणि ते ऐकून पारू काळजीत पडते. आणि मग त्यानंतर मारुती आणि ती घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे आदित्य त्याच्या खोलीत बसलेला असतो आणि त्याला सतत पारूसोबत घालवलेले क्षण आठवत असतात. तितक्यात अहिल्या त्या ठिकाणी येते आणि त्याला विचारते की काय रे आदित्य, काय झालं. तर आदित्य हसून म्हणतो की काही नाही आई, मला एक किस्सा आठवला. तर अहिल्या विचारते कोणता किस्सा, मला सुद्धा सांग. आणि मग आदित्य अहिल्याला जवळ बसायला सांगतो आणि नाटक करत तिला म्हणू लागतो की अगं आई, माझा ना एक मित्र आहे, तो ॲक्टर आहे. आणि जेव्हा त्याची रिहर्सल सुरू होती ना तेव्हा त्याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका मुलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. तो एक नाटकाचा भाग होता म्हणून त्याने तसं केलं, पण ती मुलगी ना खूपच पारंपरिक विचारांची होती. आणि मग तिला असं वाटलं की आपलं खरोखर लग्न झाले आणि ती माझ्या मित्राला तिचा नवरा मानू लागली. खरं तर तिने कधीच त्याच्यावर कोणती जबरदस्ती केली नाही, पण मनोमन ती त्याला तिचा नवरा मानायची. आणि मग कालांतराने माझा मित्रसुद्धा तिच्या प्रेमात पडला
आणि आदित्यची ही गोष्ट सुरू असतानाच प्रीतमही त्या ठिकाणी येतो आणि त्याचं बोलणं ऐकू लागतो. तर आदित्य अहिल्याला हे सगळं सांगत असतो खरा, मात्र अहिल्या या गोष्टीमुळे खूप चिडत्याने म्हणू लागते की आदित्य, तुझा तो मित्र आणि ती मुलगी दोघेसुद्धा मूर्ख आहेत. आणि ते ऐकून आदित्य घाबरून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्यने सांगितलेल्या गोष्टीमुळे अहिल्या थोडीशी चिडलेली असते आणि आदित्यला विचारू लागते की नेमकी कोणाची गोष्ट आहे ही, असा कोण आहे तुझा मित्र जो मला माहीत नाही. आणि ते ऐकून आदित्यला काय उत्तर द्यावं ते कळत नाही, पण मग प्रीतम त्याच्या मदतीसाठी धावून येतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.